श्रद्धेला डोळ्यांची गरज नसते आणि भक्तीला दृष्टीची मर्यादा नसते, याचा हृदयस्पर्शी अनुभव शिर्डीत आला. स्नेहज्योती अंधविद्यालय, घराडी, ता मंडणगड, जिल्हा रत्नागिरी येथील नेत्रहीन विद्यार्थी साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डी येथे आले होते. त्यांच्या दर्शन, निवास व भोजनाची व्यवस्था श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांच्या वतीने करण्यात आली. या विद्यालयाचे चेअरमन उत्तम जैन हे गेल्या 27 वर्षांपासून नेत्रहीन विद्यार्थ्यांचे मोफत संगोपन व शिक्षणाचे सेवाकार्य करत आहेत. या विद्यालयातील अनेक विद्यार्थी आज शासकीय सेवेत कार्यरत आहेत. विना अनुदानित असतानाही संस्थेचे हे सेवाव्रत अविरत सुरू आहे. यावेळी मुख्याध्यापिका, शिक्षक व कर्मचारी तसेच जैन समाजाचे समाजसेवक कमलेश लोढा, नरेश सुराणा, भूषण लोढा, निलेश संकलेचा, सुनील सोनवणे, आनंद भंडारी आणि संतोष कोते पाटील उपस्थित होते. एका उत्तराने भरून आले डोळे. दर्शनानंतर एका नेत्रहीन विद्यार्थिनीला विचारण्यात आले, तुमचे साईबाबांचे दर्शन झाले का? तुम्ही तर बाबांना पाहिले नाही. त्यावर त्या विद्यार्थिनीने क्षणाचाही विलंब न लावता दिलेले उत्तर सर्वांच्या मनाला भिडले. आम्ही अंध आहोत, आम्ही बाबांना पाहिले नाही, पण बाबांनी तर आम्हाला पाहिले. या एका वाक्यात श्रद्धा, भक्ती आणि साईबाबांवरील अपार विश्वास सामावला होता. तिचे शब्द ऐकून उपस्थितांचे डोळे पाणावले. डोळ्यांनी नाही तर श्रद्धेने साईबाबांना पाहणाऱ्या या नेत्रहीन विद्यार्थ्यांची शिर्डी भेट सर्वांसाठी कायमची अविस्मरणीय ठरली. नमस्कार, माझं नाव चैत्राली गजानन चौगुले. आम्ही सगळेजण स्नेहज्योती अंधविद्यालय घराडे रत्नागिरीमधून आलोय. तुला इथं कसं वाटलं येऊन? खरं सांगायचं तर आम्हाला खूप प्रसन्न वाटलं. का पण प्रसन्न वाटलं? तू कुठं देवाला पाहिलेस? तू इथं तुम्ही प्रश्न बरोबर विचारलाय, पण जरी मी नसेल पाहिलं, पण मला देवानी तर मला पाहिलंच असेल ना. तुला नक्की खात्री आहे देवाने तुला पाहिलंय? हो, नक्की खात्री आहे. सर्व जगात सुप्रसिद्ध असणारे आमचे साईबाबा हे दैवत आज त्यांच्या दर्शनासाठी रत्नागिरी जिल्ह्यातून 23 अंध विद्यार्थी आणि त्यांचं केअरटेकर स्टाफ आलेला आहे. भारतीय जैन संघटनाचे आमचे आदरणीय कार्यकारिणी सदस्य श्रीमान उत्तमचंदजी जैन यांचा मला काल फोन आला. तसेच आमचे श्रीरामपूरचे मनसूरजी चोरटिया यांचासुद्धा फोन आला का साईबाबाच्या दर्शनासाठी ही सर्व टीम हे दृष्टीहीन विद्यार्थी साईबाबाचे दर्शन घेण्यासाठी आलेले येणार आहात. तर मी लगेच त्यांना होकार दिला. मी आदरणीय साहेब गाडीलकर साहेब यांना मी लगेच कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनीसुद्धा मला तत्वतः मान्यता दिली. आपण हँडिकॅप विद्यार्थ्यांना सलग आणि सुलभ पद्धतीने कसं दर्शन घेता येईल असं त्यांनी मला सांगितलं. त्यानंतर आज ते इथे आलेत. आज माझ्याबरोबर आमचे नरेशजी सुराणा आहेत आणि सुनीलजी सोनवणे, त्याचबरोबर आमचे आनंदजी भंडारी आणि सर्व माझे केअरटेकर आहेत. यांनी मला सुद्धा सपोर्ट केला आणि आज जो आमचा दर्शन जे झालेलं आहे म्हणजे साईबाबाचा श्रद्धा आणि सबुरी हा संदेश हा खरं फलीभूत झालेला आहे. इतकं शांततेने इतकी गर्दी असताना सुद्धा यांना दृष्टीहीन असताना सुद्धा त्यांना आता आपण मुलींकडनं ऐकलेलं आहे का साईबाबांनी त्यांना आशीर्वाद दिलेला आहे. काही मुलींनी सांगितलं आहे का मला सर्वांना सुखी ठेव, सर्वांना शांततेत ठेव आणि जग कसं आपलं शांततेत राहील हे सर्व विद्यार्थ्यांनी साईबाबाकडे हे साकडं घातलेलं आहे आणि निश्चितच हे फलित होईल ही माझा अपेक्षा आहे. मी भारतीय जैन संघटना शिर्डीच्या वतीनं इथं आलेल्या सर्व दृष्टीहीन विद्यार्थ्यांचे आणि उत्तमचंदजी जैन आणि माझ्याबरोबर असलेले सर्व सहकाऱ्यांचे मनापासून हार्दिक अभिनंदन करतो आणि हार्दिक स्वागत करतो. यानंतर साईबाबाची ते प्रसाद इथं सुद्धा घेणार आहे आणि साईबाबाच्या निवासस्थानमध्ये सुद्धा आज रात्रभर ते निवास करणार आहे. म्हणजे पूर्ण आज डे त्यांचं साईबाबाच्या अवतीभोवती आज आहेत असं मी बोलतो. नमस्कार, उत्तम कुमार जैन, स्नेहज्योती अंधविद्यालय स्कूल कमिटी अध्यक्ष आणि यशस्नेहा ट्रस्टचा सचिव. माझ्यासोबत हे सगळे स्टाफ, आमच्या प्रिन्सिपल आणि हे सगळे केअरटेकर, आमच्याकडे सगळे शिक्षक आहेत. आम्ही सगळे इथे येऊन आलो. आम्ही 2003 पासून स्नेहज्योती अंधविद्यालय या नावाने हे विद्यालय सुरू केले. अंध, शून्यदृष्टी, अधुदृष्टी, मंददृष्टी यांचं पुनर्वसन
त्यांचं शिक्षण, ब्रेल लिपीतून शिक्षण, त्यांचे स्वावलंबन योजना, त्यानंतर त्यांचे वर्कशॉप असे आमचे उपक्रम आहेत. इथे मुलं स्वतः काही स्वावलंबनाच्या माध्यमातून कमवत असतात. त्यानंतर आम्ही एक छोटासा म्युझिक ट्रूप तयार केलेला आहे. आम्ही महाराष्ट्रभर जगभरात कुठेही आम्ही पावती पुस्तक घेऊन फिरत नाही. विना अनुदानित तत्वावरती लोकाशयावरती चाललेली संस्था आहे आणि आम्ही यांचे शोज करत असतो. तिमिरातून त्याच्याकडे असा आमचा संगीत मैफिलीचा कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमातून जे उत्पन्न मिळतं त्यातील 60% मुलांच्या सगळ्यांच्या खात्यांवर आम्ही जमा करतो आणि 40% आमच्या मेंटेनन्सवर ठेवतो. मला वाटतं संपूर्ण भारतात अशी एकमेव संस्था आहे की जी मुलांना स्वावलंबनाचा आनंद देते, स्वतः रोजीरोटी कमवल्याचा आनंद देते. आणि दुसरं, आम्ही आत्ता जी इथून विद्यार्थी घडवलेत, काही बँकेत मॅनेजर आहेत, पूर्ण शून्यदृष्टी, असिस्टंट ब्रँच मॅनेजर आहे मुली आमच्या. काही आज IT क्षेत्रात चमकत आहेत, काही संगीत क्षेत्रात चमकत आहेत. अशा सगळे आता स्वतःच्या पायावरती उभे राहिलेले आहेत. आमचे हे तत्त्व पुढे चालत राहू यासाठी आम्ही साईबाबाकडे आज साकडं घातले. सगळ्यांना आज घेऊन आलो आहे साईबाबाच्या चरणी माथा ठेवायला आणि सगळ्यांना सुबुद्धी देऊन आमच्या संस्थेला बळ दे, आम्हाला आत्मविश्वास दे. धन्यवाद.